धाव घेण्याची संधी देखील दिली नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दीपक तयार. यावेळेस मात्र थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि एकच धाव. चांगला बॅकअप रोहन ठोसकर यांच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचतीये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांची मॅच असेल. गरमागरमी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट आहे थोडं हार जीत चालत राहते मित्रांनो. इथे क्रॅकिंग क्रवर ड्राईव्ह अलंकारच्या बॅटमधून, परंतु एक धाव. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते 5 धावा. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपक इथे चूक करतो यष्टीरक्षक. चेंडू पकडणं गरजेचं होतं मित्रांनो. धाव नसती वाचली तर फलंदाजाचा बळी देखील मिळाला असता. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथे झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ती मात्र 6 धावा. बिनगडीबाद 6. हलकीशी सावध आणि संत सुरुवात मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी करणारी टीम आणि फलंदाजी करणारी टीम ISK यांच्या माध्यमातून. जर चिक्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले रोहन तर वन साइड टीम कडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची आहे. तर इथे आपण पाहतोय सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. तर या दरम्यान अहिंसा क्रिकेट क्लब यांचं देखील या मैदानावरती शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. तर मी विनंती करेन संपूर्ण टीमला की या, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण व्यासपीठावरती यायचं, आपला सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर डॉट बॉलची सांगता बऱ्याचशा कालावधीनंतर एक निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे आणि इथे मात्र फलंदाज होतोय आउट. बॅटर आउट. अलंकार मात्र बॅक टू द आठ धावा धावफलकावरती. तर मी बबन कनसेंना विनंती, बबन शेठ कनसे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते मात्र अहिंसा क्रिकेट क्लब यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर यावेळेस मात्र रमेश गोरे अगदी स्वस्तामध्ये निपटलेत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. खूप सुरेख गोलंदाजी, टॉप विकेट टेकर झाला मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेचा रोहन ठोसकर. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रोहनसाठी झाल्या पाहिजेत. तर या षटकातील चेंडू शिल्लक आहे जवळपास 4 चेंडू झालेले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. तर इथे मात्र पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर. तर इथे मात्र पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतायत अवांतर चेंडू आहे.
तर 5 चेंडूंचा खेळ झाला, 11 धावा धावफलकावरती. चेंडू इतपत धावा जमवण्यामध्ये यश मात्र आतापर्यंत मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच प्रस्थापित होतंय. पुढचा बॉल इथे मात्र बॉल जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी इथे मात्र येतोय चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. कोण असेल गोलंदाज, कोणावरती विश्वास मात्र दर्शवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल यादव यांचा वापर करण्यात येतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर ABPL साठी खास मित्रांनो संगमेश्वरवरनं ट्रॅव्हल करून हा खेळाडू इथपर्यंत आलाय. साहिल भरपूर लांबून लांबून खेळाडू काय ठाण्यावरनं देखील आलेत. कोणी संगमेश्वरवरनं आलंय, कोणी मुंबईवरनं आलंय, कोणी चेंबूरवरनं आलंय. मित्रांनो हे प्रेम आहे आपल्या या मंडळाचं. आदर्श मित्रमंडळ कामोडे आणि आई बाबा ग्रुप यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. खराब चेंडूचा खरपूस समाचार. +1 नो +1 सॉरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला या संघाकडे आपण पाहिलं तर साहिल मारीसारखा ऑप्शन आहे. या संघाकडे ऑप्शन आहे. स्वतः संघ नायक प्रतीक सारखा गोलंदाज आणि इथे या चांगला निर्णय घेण्यात आलेला मित्रांनो. प्रतीकचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. टीमची धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. प्रशांत यांनी काहीतरी कानमंत्रणा दिली आहे बॅट्समनला. तर इथे आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. नो +1 एकूण 2 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी मित्रांनो. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती मात्र 20च्या घरामध्ये. 20 रन्स ऑन द बोर्ड. सुरुवातीला थोडासा खराब खेळ केला होता मित्रांनो ISK टीमनं, परंतु तिथनंतर जो पेस पकडलाय ना अजून देखील थांबायचं नाव मात्र हा संघ घेत नाहीये. रनआउटची संधी आणि इथे मात्र बॅटरला माघारी परतावं लागेल. आकाश धोंडे यांची वर्णी मात्र मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 5. पुन्हा एकदा सिंगल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या या एका धावेने मात्र जाऊन पोहोचेल 21च्या घरामध्ये. 21 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं शिल्लक. 21 धावा झालेले. त्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी एखादा चौकार जरी आला ना मित्रांनो
तर या मॅचमध्ये रंगत मात्र निर्माण होऊ शकते सेकंड इनिंगमध्ये, कारण की बॉलिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहे. गोलंदाजी करणाऱ्या करत असताना ISK टीमचं यावेळेस आपण पाहिलं तर बॉल जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेकरिता. तर यावेळेस मात्र डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये. तेवीस धावा झालेल्या आहेत. तेवीस धावा फलकावरती आपण पाहतोय. या षटकातील चेंडू शिल्लक आहे ते मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजूला जी एर्टिगा लागली आहे, पाठीमागे जी एर्टिगा लावली आहे, प्लीज आपण काढायचं आहे. त्वरित गाडी काढायची आहे, कारण की गाडीमुळे भरपूर सारा अडथळा झालाय. मंदिराच्या पाठच्या बाजूला जी एर्टिगा कोणी पार्क केली आहे ती प्लीज तिथून काढा. भरपूर अडथळा निर्माण झाला त्याच्यामुळे. तर शेवटचा चेंडू 23 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आकाश धोंडे. आणि इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये बॅटर आउट असेल आणि यस असिस्टन्स रोहन ठोसकरलाच भेटणार त्यांचं. जे लावण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती असेल स्पीडअप करायचं मित्रांनो. शार्प 10 वाजता मायक्रोफोन बंद होईल, त्यामुळे त्या अगोदर आपल्याला स्पर्धा संपवायची अशी विनंती मी सर्वांना करतो. चला 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 प्रतीक लवकर या प्लीज. तर चला मित्रांनो, फायनलला जर का डीजे आणि मायक्रोफोन पाहिजे असेल
तर चला 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 मॅच सुरू करायची. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय चिक्या, छोटा मडकी, रफ्तार का राजा प्रशांत त्यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू. सेमीफायनल चला मॅच सुरू करा. प्रशांत एवढा वेळ तुम्ही देखील घेऊ शकत नाहीयेत. पहिला बॉल आणि इथे आपण पाहिलं तर एका धावेने सुरुवात. मात्र मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये प्रतीक शून्यावरती बाद झाला, तिथून संघाची थोडीशी दुरावस्था झाली. या मॅच मध्ये मात्र प्रतीकने पहिली धाव कोरली आहे. पुढचा बॉल सुरेख ड्राईव्ह आणि इथे मात्र चौकार वसूल केला जातोय. चार चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. वेगवान चेंडू टाकले जातात परंतु दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भटकतंय. यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता परंतु ऑन साइडला वळवलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय धावफलकावरती. 9 धावा मात्र अंकित केल्या जात आहेत. चेंडू 16 धावांची गरज. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणार आणि संघ दोनही टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू आणि आता मात्र मॅच जिंकण्याकरिता 15 धावांची गरज. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चला मीटिंग संपवायची आहे, लगेच मॅचला सुरुवात देखील करायची आहे. प्लीज रिक्वेस्ट करतो 10च्या आत फायनल संपलीच पाहिजे मित्रांनो, कमीत कमी 10 मिनिटं आधी तरी, कारण की त्यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचा आहे. तर गोलंदाज रमेश यावेळेस आलेत गोलंदाजीसाठी. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू 15 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल अवांतर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आपण पाहिलं तर 11च्या घरामध्ये जाऊन धावफलक मात्र विसवत आहे. चांगली खेळी मित्रांनो या खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. अंतिम क्षणाला बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेकरिता. तर इथून आपण पाहिलं तर मित्रांनो सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. पुढचा बॉल ऑन साइडला इथे मात्र वळवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण चिक्या यांच्या माध्यमातून. 1 डिक्लेअर की धावून आहे. धावून मात्र 1 धाव आहे. धावून धाव असेल. यस, चिक्या यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण.
आणि त्या क्षेत्ररक्षणामुळेच मित्रांनो येणारे 10 चेंडू आहेत या मॅचमध्ये शिल्लक आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता. प्रतीक जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत मॅच जिंकण्याच्या आशा पल्लवीत असतील या टीमच्या. पुढचा बॉल असेल गोलंदाज रमेश यांचा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र वाईड +1 एकूण 2 धावा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. चपळाई आपल्याला पाहायला मिळते प्रतीकची मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आता मात्र मॅच मध्ये. इथं पुन्हा एकदा अवांतर चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आत. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर. यावेळेस देखील आपण पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे अर्चित केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचली आहे 17च्या घरामध्ये. चला फोर्थ अंपायरची मागणी मैदानाच्या आत केली गेली आहे. गणेश चिकणे, अक्षय मडके, ओमकार भालेकर. चला ओमकार भालेकर, किंग ओमकार या. चौथे पंच. धुप 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 धुप. तर इथे मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये केलेली मेहनत इथे थोडीशी कमी पडते की काय या टीमच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहिलं तर अवांतर चेंडूची सांगता मैदानाच्या आत जरूर केली जाते. गोलंदाज बदलण्याचा निर्णय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. तर 9 चेंडू आणि आता फक्त 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 बॉल आहे. 3 बॉल. पुन्हा एकदा टॅप केलं गेलं चेंडूला. एक धाव इथे मात्र प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय सेन्सेबल बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक शॉट मेरिट वरती खेळलाय. इथे मात्र थोडासा बीट झाला होता परंतु बीट झाला तो यष्टीरक्षक देखील. एक धाव मित्रांनो मिळतीये. 22चा इशारा पंच करतायत मित्रांनो. धाव मिळेल टीमला. 7 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. इथे आपण पाहिले तर सिंगल मात्र पूर्ण केली जाते. काय बॅटिंग केली आहे मित्रांनो. काय फलंदाजी केली आहे. संधी देखील दिली जात नाहीये. आता मात्र चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 6 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 3 धावांची. कोण असेल तो मित्रांनो मॅजिकल गोलंदाज जो या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळेल. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि अशा वेळेस गोलंदाजीसाठी पाचारित केलं जाईल. नो डाऊट गोलंदाज डॅनी ज्याने मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्या होत्या. डॅनी आलेत गोलंदाजी करिता. स्ट्रायकिंग एंडला असेल दीपक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर इथे मात्र पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 गड पुढे सरकतीये. हा 5 बॉल 1 पाहिजे.
चला पंच, तुम्ही तुमचा निर्णय कळवा, त्यानंतर सॉफ्ट सिग्नल कळवून जायचं. इथे मात्र 24 धावा झालेल्या आहेत. तर 24 धावा आपण समालोचक कक्ष पाहतोय, स्कोरर्स पाहतोय. यांच्याकडून द पिझ्झावाला यांच्या माध्यमातून फ्रेश पिझ्झाच मात्र देणार आहेत. तर धन्यवाद बनगर दादा, खूप खूप आभारी आहोत आपले. तसंच मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय अशा दानशूर दात्यांसाठी आम्ही मात्र ब्रँडेड टी शर्ट देणार आहोत. वेलकम टू फायनल एडी सुपर जायंट.